श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री कुलदेवताभ्यो नमः. ओम श्री परमात्मने नमः. आपण रामदास स्वामी, समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेलं मनोबोध, मनाचे श्लोक हे ग्रंथ अभ्यासायला घेतलो. तर मनोबोध हे ग्रंथ असा आहे की आपल्या मनालाच समर्थ रामदास स्वामींनी बोध दिलाय, संस्कार घातलेले. दुसऱ्यांना समजून सांगण्याच्या ऐवजी आपल्या मनालाच आपण समजून सांगितलं आणि प्रेमाने मना सज्जना म्हणत, म्हणजे मनाला सज्जना म्हणत, म्हणजे आपण कोणालाही रागवत बोललं, रागात बोललं तर कोणी ऐकत नाही आपलं. तर आपण समोरच्या माणसाला समजून सांगताना प्रेमाने समजून सांग, तूच खूप शहाणा आहेस, तू खूप हे आहेस, तुझ्या एवढं कोणी हे नाही, असं काही आपण समजून सांगायला गेलं तर ते नक्कीच ऐकतात सगळे. त्याचप्रमाणे आपल्या मनाला सुद्धा प्रेमाने, लाडाने समजवत मना सज्जना म्हणत ते आपल्या मनावर संस्कार करत 145 श्लोकपर्यंत आपण अभ्यास केलेले आहोत. तर आज आपण 146 श्लोकापासून सुरू करणार आहोत. तर 146 झालं नाही, एक मिनिट. हो, 146 पासून आज आपण घेणार आहोत. बरोबर आहे ना? 146 श्लोक. एक मिनिट मी बघून सांगते. तर दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी, अकस्मात आकारले काळ मोडी, पुढे सर्व जाईल काही न राहे, मना संत आनंत शोधूनी पाहे. हे 146 श्लोक पासून 150 श्लोक पर्यंत म्हणजे 5 श्लोक मना संत आनंत शोधूनी पाहे. म्हणजे अरे मना, सत्य काय आहे ते शोधून पाहतो. सतत आपण काय शोधत राहतो? दृश्य वस्तूच शोधत राहतो. हे दिसलं नाही, ते दिसलं नाही असं शोधत राहतो. पण आपल्या अंतर्यामी काय आहे हे आपण कधीच बघत नाही. ह्याच्या अगोदर मी सांगितलेलंच गोष्ट आहे ती, भगवानांना जागा पाहिजे होती राहण्यासाठी म्हणून. तर नारदांना विचारले की मला एखादी जागा हुडकून दे, मला राहायचं. मी कुठेही गेले तरी लोक गर्दी करून येतात, मला शांतताच नाही आहे. मी तिरुपतीला जाऊन राहिलो तर तिरुपतीचे 7 पहाड चढून येत आहेत. मी बद्रीला गेलो तिथं थंडीमध्ये येतात. केदारला गेलो तिथं येऊन मला त्रास देतात. म्हणजे मी कुठंही एकटा राहू शकत नाही. मला अशी जागा पाहिजे की मी एकटा राहू शकतो, असं कुठलं तरी जागा पाहिजे, असं भगवान नारदांना म्हणतात. तर नारद पृथ्वीवर शोधायला निघतात कुठेतरी जागा आहे का. तर त्यांना कुठंच जागा मिळत नाही. मग भगवान त्यांना विचारतात, बाबा काय आहे की नाही जागा माझ्यासाठी. खरं तर सर्व व्याप्ती आहेत परमेश्वर, पण एक कथा म्हणून आपल्याला हे अनुभव घेण्यासाठी किंवा आपल्याला त्याचं काय म्हणतात दृष्टांत घ्यावं म्हणून अशा काही गोष्टी असतात. तर त्यावेळेस नारद मुनी म्हणतात, जागा सापडली मला. कुठे सापडली? तर माणसाच्या मनामध्ये, माणसाच्या अंतर्यामीमध्ये तुम्हाला जागा आहे, तिथं तुम्ही जा. म्हणजे माणूस तिकडं येत नाही, सगळ्या ठिकाणी शोधतो पण तिकडं कोणी येत नाही असं म्हणून नारद मुनी म्हणतात. तर त्याच्यासाठी म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मनासंत अनंत शोधूनी पाहे. म्हणजे तू सत्वस्तू काय आहे, दृश्यसृष्टी सोडून सत्य काय आहे हे शोध म्हणून सांगतायत. तर त्याच्यामध्ये काय म्हणतात, दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी. इंद्रियांना प्रतीत होणारे दृश्य जग अनंत काळापर्यंत टिकणारे नाहीत. म्हणजे आपण जे जे बघतो, आपल्या दृष्टीस जे गोष्टी दिसतात, घरदार तर हे पडणार हे प्रश्नच नाही, पण हे जे काय म्हणतात नद्या आहेत किंवा पहाड आहेत हे सुद्धा दिसेनासे होतात. त्याचं कसं काय म्हणून म्हणलं, हे जे आपलं काय म्हणतात
नद्या ज्या आहेत उन्हाळ्यामध्ये आटून जातात. परत पहाडं जे आहेत ते सुद्धा भूकंप येऊन नाहीसे होऊन जातात. आजकाल तर नाहीसे करतायत. कारण काय, घर बांधण्यासाठी म्हणून दगड पाहिजे, माती पाहिजे, जागा पाहिजे, असलेलं सगळं उद्ध्वस्त करतायत. तर त्याच्यासाठी म्हणून हे दृश्यसृष्टी जी आहे ना, हे सगळं नाशिवंत आहे, हे टिकणारे नाही आहेत. आणि आकारास आलेले साऱ्या वस्तू काळ पाहता नाहीशा करतो. म्हणजे काळ जे आहे, काळ म्हणजे काय, जे निर्माण करतं ते नाश करतं, ह्यालाच काळ म्हणतात. ज्या पंचमहाभूतांपासून निर्माण होतात ते परत त्याला नाश करण्याचं काम काळ आहे. आणि आपण काळ कशाला म्हणतो, काही दुःख आपल्याला आलेले असतात, तर त्यावेळेस आपल्याला समजून सांगण्यासाठी म्हणून समोरचा माणूस काळ जाऊ द्या हो, वेळ जाऊ द्या, सगळं काही व्यवस्थित होतं पहा, असं म्हणून म्हणतात. तर हे काळ जे आहे ना, सगळं नाहीसा करतो, असलेलं नाहीसा करून टाकतो. इतकेच नव्हे तर प्रलयाच्या समयी सर्व दृश्य विश्व नाहीसे होणार आहेत. मी आता तेच म्हणले ना, मोठे मोठे पर्वत जे आहेत ते सुद्धा नाहीसे होतात प्रलयकाळी, ते सुद्धा आपल्याला दिसत नाहीत. असं काही होऊन सगळं काही बुडून जातं, जग बुडून जातं. तर हे सगळ्या गोष्टी जे दृश्य गोष्टी आहेत ते सगळं असत्य आहे. फक्त सत्य काय आहे ते तू शोधून पहा. सत्य काय आहे तर हे आत्मसाक्षात्कार आहे. आत्मसाक्षात्कार म्हणजे काय, मी काय आहे, मी कोण आहे, मी भगवंताला सोडून मी दुसरा नाही, मी भगवंताचाच अंश आहे, हे कळून घ्यायला पाहिजे. आणि सतत आनंदी राहणं, सत्यचित्त आनंद म्हणजे आनंदी राहणं, हे खरं सत्वस्तू आहे. सत्वस्तू सत्वस्तू म्हणून आपण हुडकत राहतो, ते काही असं वेगळं नाहीये काही. सत्वस्तू म्हणजे काय, आपल्याला कधीही आत्ताच जे रेखाताई सांगितलेत ह्याच्याबद्दल, जनकराजांबद्दल, सगळं काही बुडलं तरी मी आहे ना, अजून माझ्यापर्यंत दुःख आलं तरी मला काही त्रास नाहीये. माझ्या अंतर्यामीला दुःख व्हायसारखं काही घडतच नाहीये, तर मी का दुःख करून घेऊ. माझ्या शरीराला जर होत असेल दुःख, होऊ दे, माझ्या अंतर्यामीला तर दुःख होणार नाहीये. असं जे राहतात त्यांना आत्मसाक्षात्कार म्हणतात. आणि तेच संत सत्पुरुष आहेत आणि तेच सद्वस्तू आहे, असं रामदास स्वामींचं म्हणणं. रामदास स्वामींचं काय, आपल्या वेदांमध्ये, शास्त्रांमध्ये, ग्रंथांमध्ये, सगळ्यामध्ये हेच सांगितलेलं आहे. तर त्याच्यानंतर काय म्हणतात, फुटेना तुटेना चळेना ढळेना सदा संचले मीपणे ते कळेना तया एक रूपासी दुजे न साहे मना संत आनंद शोधूनी पाहे. सद्वस्तू फुटत नाही, तुटत नाही, चलन पावत नाही, ती सदैव सर्व ठिकाणी व्यापून आहे. म्हणजे हे आपण गीतेमध्ये पण अभ्यास केलो होतो, लक्षात आहे ना सगळ्यांना. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनं दहती पावक न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयती मारुतः. म्हणजे काय, फुटत नाही, तुटत नाही, चलन पावत नाही, म्हणजे अग्नीनी जळत नाही, वाऱ्यानी वाळत नाही, शस्त्रांनी तुटत नाही आणि पाण्याने भिजत नाही. इथं तेच सांगतायत समर्थ पण हेच सांगतायत इथं. ती सदैव सर्व ठिकाणी व्यापून आहे, म्हणजे ती सतत सगळ्या ठिकाणी आहे, फक्त आपल्याला दिसत नाही, आपण तिला बघत नाही. मीपणामुळे आहे असे हे कळत नाही. म्हणजे हे कशासाठी कळत नाही, आपला अहंभाव, अहंकार, आपला अहंकार, मी शहाणी आहे, मलाच सगळं येतं, माझ्या एवढे शहाणे कोणीच नाही आहेत, मी आहे म्हणून घर चाललंय, मी आहे म्हणून जग चाललंय, हे जे अहंकार आहे त्याच्यामुळे आपल्याला काही दिसत नाही. ती अगदी एक असल्याने तिला अन्य काही खपत नाही. अरे मना, त्या अनंत सद्वस्तूचा तू शोध घे. ती एकच आहे कसं काय, सगळ्यांमध्ये देवच आहे. सगळ्यात तुम्ही बघा, हिंदू राहू दे, मुस्लिम राहू दे, सिख राहू दे, ईसाई राहू दे, जनावर राहू दे, पक्षी राहू दे, झाड राहू दे, प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये प्राण आहे म्हणून तो दिसतोय.
तर सगळ्यामध्ये ते आहे म्हणून आपण जाणत नाही. आपण प्रत्येकामध्ये भेदभाव करतो. हे स्त्री आहे, हे पुरुष आहे. जातपातमध्ये भेदभाव करतो, वस्तूंमध्ये भेदभाव करतो, माणसांमध्ये तर भेदभाव करतो. झाडांमध्ये भेदभाव करतो, फुलांमध्ये भेदभाव, सगळ्यामध्ये आपण भेदभाव करतो. पण सगळ्यांमध्ये चैतन्य आहे. ते चैतन्य सद्वस्तू आहे, ते आपल्याला दिसत नाही म्हणून आपण ते भेदभाव करत राहतो. एकच आहे हे आपण जाणू शकत नाही. त्याचं कारण आपला अहंकार आहे. म्हणून अरे मना, त्या अनंत सद्वस्तूचा तू शोध घे म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात. त्याच्यानंतर काय, निराकार आधार ब्रह्मादिकांचा जया सांगता सीनली वेदवाचा विवेके तदाकार होऊनी पाहे मना संता अनंत शोधूनी पाहे. म्हणजे अनंत वस्तू, अनंत सद्वस्तू आकाररहित असली तरी ती ब्रह्मादी देवांना आश्रय आहे. तिचे वर्णन करता करता वेदवाणी थकली. म्हणजे काय, आपल्याला ती आकार नाहीये, आपल्याला ती आकारात दिसत नाहीये. पण जे संत सत्पुरुष आहेत, जे ब्रह्मादी देव आहेत, त्यांना ते दिसलेले आहेत. ते सगळ्या गोष्टी दिसलेल्या आहेत म्हणूनच त्यांच्या अनुभवाने ते आपल्याला सांगतात हे असं आहे. म्हणजे काय, तिचे वर्णन करता करता वेदवाणी थकली. म्हणजे सगळे संत सांगून सांगून थकून गेले तरी आपल्या डोक्यात शिरत नाही. आज ऐकतो, पुन्हा थोड्या वेळानंतर पुन्हा आपल्यामध्ये भेदभाव होतोच. मी वेगळे, समोरची वेगळी, मुलगी वेगळी, सून वेगळी, मुलगा वेगळा, जावई वेगळे, सासू वेगळी, आई वेगळी. म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपण सतत वेगळ्यापणाने बघत असतो आपण. तर हे संत सत्पुरुष सांगून सांगून थकून गेलेत. सगळ्या पुस्तकांमध्ये, सगळ्या ग्रंथांमध्ये, आपण कोणताही ग्रंथ घ्या. आता देवी भागवत वाचतायत रेखाते, तर ते देवी भागवतामध्ये सुद्धा काय सांगितलेलं आहे, जनक राजाचीच कहाणी सांगितलेलं आहे म्हणलं ना, वैराग्य. पण आपल्यामध्ये ते वैराग्य येत नाही. साधं एक छोटं पिन दिसत नाही, हेअरपिन आपल्या डोक्याचं, डोकं खराब होत राहील. कुठं गेलं की काय, की सकाळी इकडंच ठेवले होते, दिसतच नाहीये. डोळ्यावर चष्मा असतो, आपल्याला दिसत नाही. असं आपलं परिस्थिती असती. म्हणजे आपण असे आहोत. म्हणजे आपली बुद्धी इतकी भ्रष्ट झालेली आहे, इतकी जड झालेली आहे की सूक्ष्म गोष्ट दिसत नाही आपल्याला. दृश्य वस्तू जास्त दिसते आपण, आणि त्याच्यातच आपण अडकत राहतो. दृश्य वस्तू म्हणजे माझं शरीर, मी, माझे माणसं, माझे वस्तू, ह्याच गोष्टीकडे आपलं लक्ष जास्त असतं. पण मी कोण आहे, माझं सत्स्वरूप काय आहे, ह्या गोष्टीकडे आपलं लक्ष राहत नाही. त्याच्यासाठी म्हणतात की आत्मानात्म विवेक करून त्या सद्वस्तूशी एकरूप होऊन जावे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सोडून आपण सद्वस्तूशी एकरूप व्हावे. सद्वस्तूशी एकरूप झाले तर काय त्याचं हे आपल्याला काय कळतं, सद्वस्तूशी एकरूप झाले. असे आपण संतांना कसं ओळखावं. म्हणजे आता जसं म्हणले, काहीही झालं तरी त्यांच्या आनंदामध्ये भंग होत नाही. काहीही दुःख होऊ दे. स्वतःचा मुलगा गेलेला आहे, याचं एक उदाहरण म्हणून मी सांगते. आमच्या हैदराबादमध्ये भटजीबापू महाराज म्हणून आहेत, त्यांचं मठ आहे उप्पुगुडामध्ये. तर ते भटजीबापू महाराज जे आहेत ना, ते गाणं खूप छान म्हणायचे. आणि ते गाणं म्हणायचे म्हणजे एक भगवंताची सेवा म्हणून ते गाणं म्हणायचे, गायन सेवा करायचे ते. तर एकदा त्यांची गायन सेवा चालली होती मैफिलीमध्ये, तर त्यांचा मुलगा विहिरीत पडून मरून गेला. तर त्यांना येऊन कोणीतरी त्यांच्या कानात सांगितले की तुमचा मुलगा विहिरीत पडून गेलाय. तर त्यांच्या त्या गायन सेवामध्ये थोडंही फरक झाला नाही. ज्या उत्साहाने गाणं म्हणत होते, ज्या ह्याच्यानी सेवा करत होते भगवंताची, त्याच्यात काहीही कमीपणा आला नाही. सगळं झाल्यानंतर सगळे लोक म्हणले, तुम्ही असं कसं गाऊ शकता. तुमचा मुलगा, स्वतःचा मुलगा विहिरीत पडून गेला म्हणून कळाल्यानंतर सुद्धा तुम्ही अशी कशी सेवा करू शकता. तर त्यावेळेस भटजीबापू महाराज म्हणले, जर तो आहे आणि तडपू लागलाय तर त्यावेळेस मी गेलो असतो.
पण तो गेलाय, आता झालाय, तो भगवंतामध्ये विलीन झालाय. मी काही केलं तरी तो येणार नाही. पण त्याच्यासाठी जर मी उठून गेलो तर गायन सेवा भंग होते, भगवंताची सेवा अर्धवट होऊन जाते. त्याच्यासाठी मी उठलो नाही. म्हणजे एवढं वैराग्य पाहिजे. अशांना संत म्हणतात, त्यांनाच संत म्हणतात. खरं तर मी माझं म्हणून जे म्हणतो ना ते बोलू नये, मी स्वतःच सांगतेय. पण मला ह्या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगावं वाटतं की माझ्या वडिलांना मी म्हातारेच बघितले. त्यांच्या वयाच्या उतरत्या वयामध्येच मी जन्मलेले. पहिल्या काळात तसेच होते ना, बरेच मुलं होत होते, तशामध्ये मी थोडं उशिरा झाले त्यांना, तर मी त्यांना म्हातारेच बघितले. तर माझा एक भाऊ होता, तो मेंटली रिटायर्डेड होता. 11 वर्षाचा होऊन तो गेला. तर त्यावेळेस मला कळत नव्हतं ती काय करावं. आजूबाजूचे लोक येऊन मला मदत केले. माझ्या आईला पण तेवढं कळत नव्हतं. माझी आई पण थोडंसं मंदबुद्धीचीच होती. तर कोणी मला मदतीला असं म्हणजे आजूबाजूचेच होते. तर बाजूचा एक माणूस सायकल घेऊन माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये गेले आणि सांगायला गेले की असं असं झालेलं आहे. तर पहिले जाऊन सांगितलं तर शॉक बसेल माझ्या वडिलांना. त्यावेळेस माझे वडील 70-75 तरी असतील. तर माझ्या वडिलांना सांगितलं तर धक्का लागेल असं म्हणून त्यांना वाटलं. म्हणून ते म्हणले की तुमचा मुलगा असा असा आजारी आहे, खूप सिरियस आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता चला. तर ते म्हणले माझ्या हातातलं काम संपवतो आणि मी निघतो. तर नाही, चला तुम्ही लवकर चला. तर तिथं संध्या आहे, संध्या बघून घेती म्हणून त्यांना खूप कॉन्फिडन्स होतं त्यावेळेस माझ्यावरती. तर नाही, ती खूप लहान आहे, तिला खूप त्रास होतोय, तिला कळत नाही काय करायचं, त्याच्यासाठी तुम्ही या म्हणून त्यांनी विनवणी केलं. तरी ते म्हणले झालं तर 2 मिनिटाचंच आहे. तर तेव्हा ते सांगितले की लक्ष्मणराव तुमचा मुलगा गेलेला आहे, तुम्हाला इथं काम करत बसून चालत नाही, तुम्ही चला आता लगेच. तर त्यावेळेस माझ्या वडिलांचं उत्तर पण सेम होतं भटजी बापूच्या मठातल्या महाराजांसारखंच की आता तो गेलेला आहे, तर मी आता पूर्ण काम संपवल्याशिवाय येतच नाही म्हणले ते. मग बाजूचे लोक सगळेजणी समजून सांगितले की असं करू नका, ती मुलगी लहान आहे, तिच्यासाठी तरी तुम्हाला जावं लागेल. मग त्यावेळेस माझे वडील आले. म्हणजे असं वैराग्य त्यांच्यामध्ये होते. माझे वडील पण त्याच ह्याच्यात होते. म्हणजे त्यांना खूप ज्ञान होतं, संस्कृत पंडित होते, इंग्लिशमध्ये खूप हुशार होते, गणितामध्ये होते, म्हणजे प्रावीण्य होतं त्यांच्या सगळ्या गोष्टीमध्ये. पण माझं भाग्य असं की त्यांच्या म्हातारवयात मी असल्यामुळे त्यांच्याकडून मी जास्त काही ज्ञान घेऊ शकले नाही. पण त्यांचेच आशीर्वाद आहेत, जे काही आज मी बोलू शकते, अभ्यास करायची इच्छा होते, ते सगळं त्यांच्या आशीर्वादामुळेच होतं असं मला वाटतंय. तर मी माझं म्हणून मी सांगत नाहीये, फक्त एक अनुभव म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. माझे वडील म्हणून सांगायचं मी हे केले नाही, फक्त अनुभव म्हणून सांगितलेलं आहे. तर अशासाठी आत्मानात्म विवेक करून त्या सद्वस्तूशी एकरूप होऊन जावे, म्हणजे त्या सत्वस्तूशी एकरूप व्हावं, म्हणजे सगळ्या गोष्टीचं वैराग्य राहायला पाहिजे. तर अशा त्या सद्वस्तूचा तू शोध घे असं म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणताय. जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे, जगी पाहता ज्ञानचक्षी न रक्षे, जगी पाहता पाहणे जात आहे, मनासंत आनंत शोधूनी पाहे. सद्वस्तू चर्मचक्षूंनी पाहता येत नाही. चर्मचक्षू म्हणजे काय? आपले डोळे. आपल्या डोळ्यांनी आपण बघू शकत नाही. तर ह्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगितले ना, प्रत्यक्ष देव समोर येऊन उभा राहिला तर आपण त्याला बघू शकत नाही, कारण त्याचं तेज जे आहे ते आपण ते डोळ्यात सामावून घ्यायची तेवढी शक्ती आपल्यामध्ये नाहीये. त्याच्यासाठी एक दिव्य दृष्टी पाहिजे. याचं उदाहरण आपण गीतेमध्ये बघितलेलं आहे. अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने, भगवान नारायणाने, विष्णूने दिव्य दृष्टी दिल्यानंतरच त्यांचं विश्वरूप दर्शन ते करू शकले. पण ते बघून अर्जुनाला घाबरून गेला. ते रूप मी बघू शकत नाही बाबा, तू चतुर्भुजच माझ्या समोर ये. म्हणजे आपली चर्मचक्षू तेवढं सोसू शकत नाही असं आपलं हे आहे. म्हणून स्वामी म्हणतायत जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे, म्हणजे चर्मचक्षुनी आपण बघू शकत नाही, ज्ञानचक्षुनी मात्र ती
पाहता येते. म्हणजे ज्ञानाने विवेकाने या सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो. ते पाहणे असे और आहे की पाहायला गेले असता पाहणेच हरपते. जर ती खरोखर ती वस्तू आपल्याला दिसली तर आपण सगळं जग हरपून जातो, विसरूनच जातो. म्हणजे इतकं आनंददायक गोष्ट आहे ती. तर ती गोष्ट आपण शोधतच नाही. त्याच्यासाठी म्हणून त्या अनंत सद्वस्तूचा तू शोध घे. मनासंत आनंद शोधूनी पाहे असं म्हणून म्हणताय. तर 150वा श्लोक असा आहे. नसे पीत ना श्वेत ना श्याम काही, नसे व्यक्त आव्यक्त ना नीळ नाही, म्हणे ताश विश्वास सता मुक्तीला आहे, मनासंत आनंद शोधूनी पाहे. म्हणजे याच्यामध्ये एक गोष्ट असा आहे, आपल्याला सद्वस्तू बघायचंय म्हणून म्हणलं तर उदाहरण नेती नेती नाही नाही हे असं नाही, हे असं नाही, हे असं नाही असं करून आपल्याला दाखवतात. त्याचप्रमाणे इथे स्वामी काय म्हणतात, ते ना पिवळ्या रंगाचं आहे, न पीत म्हणजे ते पिवळ्या रंगाचं नाहीये, ना श्वेत म्हणजे पांढरं, ना श्याम म्हणजे काळं, ना वेत म्हणजे ते दृश्य वस्तू नाहीये, आणि आवेक्त म्हणजे अदृश्य पण नाहीये, ना निळ्या रंगाचं पण आहे, असं काहीच नाहीये. संत वचनावर श्रद्धा ठेवल्याने तिचे दर्शन होते व मोक्ष लाभ होते. म्हणजे संत सज्जनांच्या सहवासात राहून त्यांच्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवलो तर आपल्याला ती वस्तू दिसते. तर ह्याचं एक छोटंसं उदाहरण असं आहे. एक तरुण मुलगा, 25-26 वर्षाचा मुलगा एक संत सज्जन साधूला जाऊन त्यांच्याजवळ जाऊन बसला आणि म्हणला, काय करतायत तुम्ही? मी भगवंताचं दर्शन घेतोय म्हणून म्हणले ते. तर कुठला भगवान दिसतो हो तुम्हाला? आम्हाला तर दगडच दिसतंय. काय भगवंताचं तुम्ही दर्शन घेतायत? तर तुला काय कळणार बाबा, मला दर्शन होतंय, मला त्याच्यात आनंद आहे. तर तुम्ही सतत आनंदी दिसतात, तर मला ते भगवंताचं दर्शन होतंय म्हणून मी सतत आनंदी असतो. तर त्यावेळेस तो हा म्हणतो, 24-25 वर्षाचा मुलगा म्हणतो की तुम्हाला देव दिसलाय हे मी कबूल करतो, पण एक गोष्ट असं करा, तुम्ही मला पण देव दाखवा, म्हणजे मला अजून पक्क पटेल की तुम्हाला देव दिसला म्हणून. तुम्हाला एकट्यांना देव दिसला म्हणजे मी कसं हे करू? तर त्यावेळेस ते म्हणतात, तू काय शिकलायस बाबा? म्हणलं तर तो म्हणतो, मी इंजिनिअरिंग झालो. तर मग तू इंजिनिअरिंग कसं केलास तू? तर मी असं काही एंट्रन्स एक्झाम दिलो, एंट्रन्स एक्झाममध्ये माझा रँक आला, ते रँक आल्यानंतर मला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सीट मिळालं आणि मग मी इंजिनिअरिंग केलो. असं का? अरे वा, छान 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 म्हणे. मग तू ते एंट्रन्स एक्झाम व्हायच्या अगोदर काय केलास तू? तर इंटरमिडिएट फर्स्ट इयर सेकंड इयरचं परीक्षा दिलो. मग मला ते एंट्रन्स एक्झामचं हे मिळालं, त्याच्याने मी एंट्रन्स एक्झाम दिलो. अरे वा, खूप छान म्हणे, खूप छान, एकदम मस्त म्हणे. मग इंटरमिडिएट शिकायच्या अगोदर तू काय केलास? म्हणलं कायच डोकं खराब करता येतो तुम्ही. नाही नाही बाबा, मला माहित नाही ना, मी काय साधू आहे बाबा, मला शिक्षण माहित नाही, काही माहित नाही, तू सांग मला कसं काय झालास तू. तर तो म्हणला, मी 10वी पास झालो. मग अरे वा, 10वी कसं काय पास झाला? तर एकदम फर्स्ट क्लासमध्ये पास झालो, 99% मार्क मिळालेत मला आणि त्याच्यामध्ये मी एकदम फर्स्ट क्लास पास झालो, म्हणून मला हे सगळं मिळालं. असं काय? बरं बरं. मग त्याच्या अगोदर काय करत होतास? मग ते म्हणलंय 6वी 7वी झाली माझी, 5वी दुसरी झाली, मग बालमंदिरमध्ये होतो मी, मग माझे आई वडील माझ्या लहानपणी संस्कार दिले, हे सगळ्या गोष्टी. माझे वडील सुद्धा इंजिनियर आहेत, माझी आई सुद्धा खूप मोठ्या पदवीवर आहे, असं म्हणून तो सांगितला. असं काय? अच्छा, म्हणजे तुला इंजिनिअरिंग करण्यासाठी एवढं सगळं करावं लागलं? तर हे भौतिक गोष्ट आहे. इंजिनिअरिंग करण्यासाठी म्हणून तुला LKG UKG पासून शिकत शिकत ते इंजिनिअरिंग परत यावं लागलं. तर तुला देव दिसावं म्हणलं की पटकन दिसतो काय?
त्याच्यासाठी तुला किती साधना करावं लागेल, तेव्हा कुठं तुला देव दिसतो, असं म्हणून त्यावेळेस ते संत सांगतात. म्हणजे देव दिसणं, आत्मसाक्षात्कार होणं, भगवंताचं साक्षात्कार होणं, हे सगळ्या गोष्टी सहजासहजी होत नाहीत. त्याच्यासाठी म्हणून संत सहवास पाहिजे. आणि संत सहवास पाहिजे म्हणजे तसे संत शोधून पाहावं पहिले. तसे संत शोधल्यानंतरच आपल्याला त्यांच्या सहवासामध्ये आपल्याला सद्वस्तू मिळते. म्हणून म्हणतात मना संत आनंत शोधूनी पाहे. तर आता 150 श्लोक पर्यंत मना संत आनंत शोधूनी पाहे हे सांगितले. आता ह्याच्या पुढे काय सांगतायत, म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे खरे शोधिता. आता त्यांनी सांगितलंय म्हणे जाणता जनी मूर्ख पाहे, म्हणजे जो खरा जाणता आहे त्याला जगामध्ये सगळे मूर्खासारखं दिसत आहे. किती समजून सांगितलं तरी ह्या लोकांना कळत नाहीये. तर त्याच्यासाठी त्यांना कळवण्यासाठी म्हणून, त्यांना ते साक्षात्कार होण्यासाठी म्हणून काय करावं, म्हणून परत संत समर्थ रामदास स्वामी म्हणतात खरे शोधिता शोधिता शोधत आहे, मना बोधिता बोधिता बोधत आहे, परी सर्व ही सज्जनाचे नियोगे, बरा निश्चयो पाविजे सानुरागे. म्हणजे सत्याच्या चिकाटीने शोध घेतला तर शोध लागतो. म्हणजे नुसतं शोध घ्यावं म्हणलं तर मिळत नाही. आता एखादी गोष्ट, आपली वस्तू आहे, हरवली आहे आपल्या घरामध्ये, तर आपण आपल्या मुलांना सांगतो अरे ते हे वस्तू हरवली आहे रे, थोडं बघ म्हणून म्हणतो. तो असं वरवर बघतो, आई मिळालं नाही ग, अरे नीट शोध रे, ते ह्याचं वरचं काढून बघ ना, ते दार उघडून बघ ना, ते वस्तू वर करून बघ ना. म्हणजे आपण 10 त्या गोष्टी सांगतो, असं कर ना असं कर ना म्हणून सांगतो. तसंच वरवर बघितलं तर आपल्याला ते सद्वस्तू दिसत नाही. त्याला चिकाटीने शोध घ्यावं लागतं. चिकाटी पाहिजे, उपासना, साधना, चिंतन, नामस्मरण, ह्या सगळ्या गोष्टी लागतं. मनाला पुन्हा पुन्हा समजावले तर त्याच्या ठिकाणी ज्ञान स्थिर होते. प्रत्येक वेळेस मनाला समजून सांगावंच लागतं की बाबा रे, तू वासनांच्या तिकडे जाऊ नकोस, देवाच्या ठिकाणी जा. बाबा रे, सिनेमा बघू नकोस, प्रवचन ऐक, यूट्यूबवर ते प्रवचन ऐक. बाबा रे, मोबाईल बघत बसू नकोस, मोबाईल बघितलास तरी प्रवचन ऐक. चांगल्या गोष्टी वाचन कर, आजकाल गुगलवर ते पुष्कळ गोष्टी मिळत आहेत, त्या वाचन कर. असं म्हणून प्रत्येक वेळेस मनाला समजून सांगावं लागतं आपल्याला. पण हे सारे संतांच्या सहवासाने घडून येते. हे मी सांगितलं तर कोणी ऐकणार नाही. संत सत्पुरुष जाऊन सांगितले तर हे आपण ह्याच्या अगोदर ते गुळाची गोष्ट ऐकलो ना, नाथ महाराजांनी गुळ खाऊ नको म्हणून सांगितले, तर स्वतः आपण पहिले केल्यानंतर आपण दुसऱ्यांना सांगू शकतो. त्याचप्रमाणे संत सत्पुरुषांकडे गेलं तरच त्या सगळ्या गोष्टी आपल्याला घडून येते. सत्संगाने सद्वस्तूचे निश्चितच ज्ञान होते व तिच्यावर प्रेम घडते. म्हणजे संत सहवासात जर गेलो आपण तरच आपल्याला त्या सगळ्या गोष्टीची आवड निर्माण होते आणि त्याच्याकडे जायचा आपण प्रयत्न करतो. आपण म्हणतात ना, एक पाऊल आपण टाकायला सुरुवात केलं, छोटं बाळच आहे आपल्या घरचं, छोटं बाळ पाऊल टाकायला सुरुवात केलं, एक पाऊल टाकू लागलं तर आपण त्याचे 2 बोटं धरून चालायला घेऊन जातो त्याला आपण. कशासाठी? आता तो सक्षम आहे, तो बाळ, पाय त्याचे घट्ट झालेले आहेत. त्याचप्रमाणे संत सुद्धा आपल्याला तसंच करतात. आपण एक पाऊल पुढे टाकलं, एक ग्रंथ अभ्यासायला घेतलं, जसं आता रेखाताई करतायत, एक ग्रंथ ते घेतलेत हातामध्ये, त्यांना ती आवड निर्माण झाली. तर संत सत्पुरुष हे प्रत्यक्ष भगवंतानीच आणून दिलंय. त्यांना संत सत्पुरुषांच्या सहवासात सुद्धा जायची गरज लाभली नाही. त्यांना प्रत्यक्ष भगवंतानीच पुस्तक आणून त्यांच्या हातात दिलंय की आता तुझं श्रीमद भागवत संपलंय, आता तू देवी महात्म्य घे, देवी भागवत घे. म्हणजे असं होतं. म्हणजे पहिले आपण एक पाऊल टाकायचा प्रयत्न केल्याशिवाय कोणीही आपल्याला हे करत नाही. तू ये माझ्या, मी येते तुझ्या सोबत म्हणून मला तर घेऊन जाते. खुर्चीवर बसलेली आहे, कोण बोलावणार तुम्हाला ये म्हणून? कोणी बोलावत नाही.
माझी पण इच्छा आहे तुमच्यासोबत यायची म्हणून जर म्हणलो तर आपल्याला घेऊन जातात. तर त्याच्यासाठी म्हणून संत सहवासात आपण राहायला पाहिजे असं म्हणतात. बहुताम परी कस्तुरी तत्व जाडा, परी पाहिजे अंतरी तो निवाडा, मनासार साचार ते वेगळे रे, समस्तामध्ये एकते आगळे रे. म्हणजे मोठे चातुर्य वापरून नाना प्रकारचे तत्वांचे विवरण केले तरी आपण आपल्या बुद्धीने निश्चित निर्णय घेतला पाहिजे. म्हणजे नुसतं ग्रंथ वाचून, नुसतं पुस्तकं वाचून, नुसतं संत सहवासात जाऊन उपयोग नाहीये. तर आपल्याला पण त्याच्यासाठी धडपड करावं लागतं. आपण सुद्धा आज काहीतरी बोलायचंय, आपल्याला आज काहीतरी सांगायचंय, तर पुस्तक घेतले आणि धड सांगितले, एवढं आपण मोठे झालो नाहीत असं आपण कधी पण विचार करायला पाहिजे. तर त्याचा थोडा आपण अभ्यास करायला पाहिजे. मोठे मोठे संत सत्पुरुष आहेत, प्रवचनकार आहेत, ते सुद्धा बघा 1 तास 2 तास म्हणतात मला डिस्टर्ब करू नका, मला काही वाचायचंय. त्याचं कारण काय? तुमच्या समोर त्यांना बोलायचं असतं, तर त्यावेळेस त्यांना ते थोडं तरी अभ्यास करावा लागतो. तर ते अभ्यास केल्यानंतरच त्याचं आपण काहीतरी देऊ शकतो. तर त्याच्यासाठी म्हणून नुसतं माझ्यामध्ये चातुर्य आहे, मी वाचू शकते, मी अभ्यास करू शकते असं म्हणून चालतंय. मला मनाचे श्लोक सांगायचंय, मला मनाच्या श्लोकावर बोलायचं आहे, मनाच्या श्लोकाचा अभ्यास करायचा आहे. तर धड म्हणून मी पुस्तक घेतले आणि तुमच्यासमोर बोलू लागले तर मलाच काही कळत नाहीये, तर मी तुम्हाला काय सांगणार? मी तुमच्याशी काही बोलूच शकत नाही. तर त्याच्यासाठी मला अगोदर 2-3 तास पुस्तक वाचावं लागतं. तेव्हा कुठं थोडं मी काही बोलू शकते, त्याच्याशिवाय बोलता येत नाही. म्हणून तत्वाचे विवरण केले तरी आपण बुद्धीने निश्चित निर्णय घेतला पाहिजे. म्हणजे बुद्धीने चांगलं पहिले अभ्यास करावं, नंतरच आपण तत्वावर बोलू शकतो. अरे मना, सर्वांचे सार असणारे सत्य काही वेगळेच नाहीये. म्हणजे हे वेगळं नाहीये, पण ते बोलता यायला पाहिजे, समजून सांगता यायला पाहिजे, तेव्हा कुठं समोरच्या माणसाला त्या गोष्टी पटतात. ते पटवण्यासाठी म्हणूनच ते संत सत्पुरुष आपल्याला भेटतात. सर्वांमध्ये ती सद्वस्तू एकपणाने राहते व ती सर्वांहूनही श्रेष्ठ आहे. ते सद्वस्तू श्रेष्ठ आहे म्हणून ते संत सत्पुरुषांकडे असते आणि त्यांच्याकडूनच आपल्याला या सगळ्या गोष्टी कळत असतात. आणि त्यांच्या सहवासात राहिलं तरच आपल्याला त्याची गोडी लागते आणि हळूहळू ते आपल्याला मिळतं. आणि ते मिळण्यासाठी म्हणून आपण चिकाटीने राहतोय म्हणून मिळतंय. आज आपल्याला सगळ्यांना, आपल्या ह्या सगळ्या ग्रुपमध्ये प्रत्येकाला वाटतं की आपल्याला चांगली गती पाहिजे, मोक्ष पाहिजे. शेवटी काही नाही तरी प्रत्येकाची इच्छा एक तर आहे, शेवटी अंथरुणावर पडू नये मी, हे प्रत्येकाला वाटते. कोणाकडून मला 1 ग्लास पाणी घेऊन जायचं नाहीये, शेवटपर्यंत माझं काम मी करायला पाहिजे. हे तर आपल्या हातात नाहीये. गेल्या जन्माचे कर्म, संचित कर्माने आपण आलेले आहोत, तर त्याचे भोग कसे आहेत ते आपल्याला माहीत नाही, पण त्या प्रयत्नात मात्र आपण नक्कीच आहोत. आणि शेवटच्या काळी मुखामध्ये देवा तुझं नाव येऊ दे मला, म्हणून त्याच्यासाठी ही सगळी धडपड चालू आहे आपली. त्याच्यासाठीच तर आपण त्या सगळ्या गोष्टी करत आहोत. म्हणून सर्वांमध्ये ती सद्वस्तू एकपणाने राहते व ती सर्वांहून श्रेष्ठ आहे. तर ते सद्वस्तू आपल्याला मिळावं म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टीचं धडपड करत आहोत. नवे पिंड ज्ञाने नवे तत्वज्ञाने, समाधान काही नवे तान माने, नवे योग यागे नवे भोग त्यागे, समाधान ते सज्जनाचेनी योगे. तर ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले? पिंड ज्ञान, तत्वज्ञान, संगीतादी ललित कला, योगाभ्यास, यज्ञ, भोगांचा त्याग, याच्यापासून जे समाधान मिळत नाही ते समाधान संतांची संगत केल्याने प्राप्त होते. तर ह्याचं एक उदाहरण मी सांगते. आपण सत्संगाला जातो, संगीताला जातो, काही लोकांना गाण्याची आवड असते, गाणं ऐकायला जातो आपण. तर गाणं जितकं वेळ ऐकतो ना तितकं वेळ आपण आनंदात असतो, सगळं काही भान विसरून जातो. पण ते सगळं कार्यक्रम संपून घरी आलं की पुन्हा ये रे माझ्या माघाऱ्या, परत आपल्या संसारामध्येच बुडलेले असतो, सतत त्याच्यामध्येच राहतो. संगीत कला झालं,
स्वयंपाक करताना म्हणा, ते पण एक कलाच आहे. स्वयंपाक करणं पण एक कलाच आहे. असे कितीतरी कला आहेत. ते झालं. यज्ञयाग, आपण प्रवचन ऐकायला जातो, सगळ्या गोष्टी करतो आपण, पण त्यापुरतं आपल्याला आनंद मिळतं. पुन्हा ये रे माझ्या माघाऱ्या. अजून एक अनुभव आपल्याला असा येतो की नवरात्र आहे, शिवरात्र आहे, आपले बरेच सण आहेत, पाडवा आहे, बऱ्याचशा सण आहे. आता चैत्रागौर आहे, सध्या आपली चैत्रागौर चालू आहे ना सध्या. तर हळदी कुंकू आपण करतो. तर त्या दिवशी आपण चैत्रागौरीला छान सजवतो, चकली करतो, लाडू करतो, डाळ करतो, आपण वाटली डाळ करतो, पन्ह करतो, 10 बायकांना हळदी कुंकाला बोलावतो. करणारे आहेत, काही लोक आता सोडून दिलेत, तरी सुद्धा जे करणारे आहेत त्यांच्यासाठी म्हणून मी सांगतेय, ते हे सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला किती आनंद मिळतो, त्याच्यामध्ये आपण किती रमून जातो. पण ते दिवस संपला, दुसरा दिवस आला की परत आपण हेच असतो, निराशच असतो. निराश असतो म्हणजे काय, झाला आता कालचा दिवस संपला, आता पुन्हा चला रे आपल्या संसाराचं राहटगाडं ओढत जायचंय, म्हणून आपण असं असतो. म्हणजे हे जे आनंद जे आहे ना, आपण देवासाठी म्हणून करतोय. हे देवासाठी म्हणून करत असलं तरी 4 लोक येत आहेत आपल्या घरी, तर त्यांना आपण काहीतरी द्यावं. ह्या गोष्टीचा जे आनंद आपल्याला असतो ना, ते आनंदासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. तर हे जे आनंद आहे ते सद्वस्तू आहे. त्याच्यासाठीच आपण धडपड करायला पाहिजे. म्हणजे काय, रोज 10 लोकांना मी जेवायला बोलावू का असं म्हणून तुम्ही मला प्रश्न करत असताल, तसं नाहीये. तर आनंद, मला आनंद कशात मिळतो, मला ग्रंथ वाचण्यामध्ये आनंद मिळतो, मला प्रवचन ऐकण्यामध्ये आनंद मिळतो. तर नुसतं ग्रंथ वाचून, प्रवचन ऐकून, गाणे ऐकून त्याचा उपयोग नाही. त्याचं चिंतन करायला पाहिजे. 24 तास त्याचंच चिंतन. म्हणून संसार सोडून मी चिंतन करत बसते म्हणून चालत नाही. संसाराचं संसारही करायला पाहिजे आणि हे सुद्धा करायला पाहिजे, चिंतन सुद्धा करायला पाहिजे, तरच आपल्याला सद्वस्तू मिळते असं म्हणतात. म्हणून तुम्ही योगाभ्यास करा, पिंडज्ञान म्हणजे विज्ञान अभ्यास करा, तत्वज्ञान म्हणजे चांगले ग्रंथ वाचा, संगीतादी ललित कला म्हणजे दुसऱ्या पुष्कळशा आर्ट आहेत, त्याच्यामध्ये जरी तुम्ही रमलात. यज्ञ आणि भोगांचा त्याग. यज्ञ म्हणलं तर काय, आपण सगळं यज्ञ करतो ना, ते म्हणा, किंवा भोगांचा त्याग. भोगांचा त्याग म्हणजे आज मी गोड खायचं बंद केले कारण मला डायबिटीस आलं, त्याचा उपयोग नाही आहे. भोगांचा त्याग केलं, मी टीव्ही बघणं सोडून टाकले, असं हे सगळ्या त्याग करायला पाहिजे. पण त्याचं समाधान जितकं होत नाही तितकं समाधान संत संगतांच्या बरोबर राहिलं तर जितकं समाधान. कारण ते सतत आपल्या संशयाची निवारण करत असतात. काहीही संशय आलं की आपल्याला त्यांच्याकडून आपल्याला त्याचं उत्तर मिळत असतं. म्हणून संत सहवासामध्ये राहायला पाहिजे असं म्हणतात. महावाक्य तत्वाधिके पंचीकरणे, खुणे पाविजे संत संगे विरवरणे, द्वितीयेसी संकेत तो जो धावी जेतो, तया सांडुनी चंद्रमा भावी जेतो. वेदातील महावाक्य तत्वाधिके पंचीकरणे म्हणजे काय, पंचीकरण म्हणून एक हे आहे, शास्त्र आहे. वेदातील महावाक्ये, विश्वरचनेतील मूळ तत्वे, पंचीकरण पसारा, याचे विवरण संतांच्या तोंडून ऐकावे. हे सगळे जे आहेत ना, वेदाचे शास्त्र आहेत, विश्वरचनेचे मूल तत्वे आहेत, किंवा पंचीकरणाचं जे शास्त्र आहे, हे सगळं संतांच्या तोंडून ऐकावं. मी एकदम पुस्तक घेतले आणि अभ्यास करत बसले म्हणजे येत नसतं. हे वेद खूप अवघड आहे, ह्याच्यासाठी म्हणून संतांच्या सहवासामध्ये बसूनच हे करावे लागते. मग ते खुणेने परमात्म वस्तू दाखवतात. म्हणजे त्यांना ते दिसलेली आहे, त्यांना ते सगळं अनुभवाला आलेलं आहे, म्हणून ते आपल्याला समजून सांगू शकतात. सहजासहजी ह्या गोष्टी होत नाहीत. त्याचं उदाहरण समर्थांनी कोणचं दिलेलं आहे, द्वितीयेशी चंद्र, द्वितीयेशी संकेत तो जावी देतो. म्हणजे द्वितीया तिथी अमावस्या झाल्यानंतर प्रतिपदा असते. प्रतिपदेच्या दिवशी सुद्धा चंद्र दिसत नाही. द्वितीयेला चंद्र दिसतं, पण केवढं छोटं असं एक काडीसारखं असतं, ते दिसतच नाही बऱ्याच लोकांना.
पण ते दाखवण्यासाठी म्हणून आपण एखाद्या बोटाचं किंवा एखाद्या झाडाचं फांदी किंवा एखादं काठी काहीतरी असं दाखवावं लागतं किंवा एक खूण दाखवावं लागतं. ह्या झाडाच्या मागे आहे बघ, ह्या घराच्या मागे आहे बघ, म्हणून आपण असं दाखवतो. तर तेव्हा ते दिसतं, अरे चंद्रकोर दिसलंय, बारीक काडीसारखं आहे हो, हा आत्ता दिसलं पा मला, असं म्हणून म्हणतो आपण. पण ते एकदा चंद्रकोर दिसल्यानंतर ते जे खूण आपण दाखवलं होतं, म्हणजे काय, झाड आहे, घर आहे, बोट आहे, ह्याला आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, फक्त त्या चंद्रकोरकडे लक्ष देतो. त्याचप्रमाणे त्या खुणेला आपण बाजूला करून टाकतो. तर जेव्हा आपल्याला परमात्मा दिसते त्यावेळेस आपल्याला बाकी काहीही दिसत नाही, सगळ्या गोष्टी आपण बाजूला सरून टाकतो. जसं चंद्रकोर दिसलं त्याचप्रमाणे परमात्मा आपल्याला दिसल्यानंतर आपण कोणतीही गोष्ट हे करत नाही. तर हे दिसण्यासाठी म्हणून आपल्याला संत आणि आपले जे गुरु आहेत त्यांचा आधार घ्यावा लागतो, असं समर्थ रामदास स्वामी सांगतात. आता 55वा श्लोक, 155वा श्लोक असा आहे, दिसेना जनी तोच शोधून पाहे, बरे पाहता गुज तेथेची आहे, करी ते घेऊ जाता कदा आढळेना, जनी सर्व कोंदाटले ते कळेना. म्हणजे काय, जगामध्ये इंद्रियांना जे दिसत नाही ते शोधावे लागते. म्हणजे इंद्रियांनी, आपल्या डोळ्यांनी जे दिसत नाही, इंद्रिय, डोळा इंद्रिय आपला, तर आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही आपल्याला, अशा गोष्टी खऱ्या आहेत आपल्याला, पण ते आपण शोधत नाहीये. नीट पाहिले तर तेथेच खरे रहस्य आहे. हातात घ्यावी म्हटले तर ते गूढ सद्वस्तू हातात घेता येत नाही, असं आहे. म्हणजे आपण त्याला पकडू शकत नाहीत, त्याला धरू शकत नाहीत किंवा त्याला थांबवू शकत नाहीत, अशी गोष्ट आहे. जगात सर्व ठिकाणी ती भरून उरली आहे, हे ध्यानातच येत नाही. हे चैतन्य सगळ्या ठिकाणी भरलेलं आहे, पण आपल्याला ते कळतच नाही, कारण आपल्यामध्ये ते अहंकार भरलेला आहे, भरपूर अहंकार आहे. त्याच्यासाठी आपल्याला सद्वस्तू दिसत नाही. मी काही नाही, माझ्यामध्ये काहीच नाहीये, माझ्या एवढं मूढ कोणी नाही, असं जर आपण राहिलो तर आपण बाहेर म्हणतो सगळ्यांसमोर, आता मी सुद्धा आहे, मला काही येत नाही हो, मला जे माझ्या अल्पमतीला जेवढं कळालं तेवढं मी तुम्हाला सांगते असं म्हणून म्हणते. पण मनामध्ये नाही, मला सगळं येतंय, मी सगळे पुस्तकं वाचते, मला सगळं काही सांगता येतं. हे कुठल्या तरी मनामध्ये अहंभाव असतं, म्हणून आपण पुढे जाऊ शकत नाही, असं असतं. म्हणून ते अहंभाव आपण काढून टाकायला पाहिजे. जनी सर्व कोंदाटले ते कळेना, म्हणजे सगळ्या ठिकाणी असलं तरी ते आपल्याला आपल्या हातात येत नाही, आपल्या डोळ्याला दिसत नाही, आपल्याला स्पर्श कळत नाही, काही कळत नाही आपल्याला. म्हणजे आपण एवढे मूढ आहोत. म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे, अतर्कासी तर्की असा कोण आहे, जनी मीपणे पाहता पाहवेना, तया लक्षिता वेगळे राहावेना. जनी मीपणे पाहता पाहवेना, मीपणा जातच नाही आपल्यामधलं, कितीतरी जन्म घ्यावं लागेल आपल्याला माझा मीपणा जाण्यासाठी. म्हणून मी परमात्मा जाणला असे जो म्हणतो तो अज्ञानी असतो, तो नक्कीच अज्ञानी असतो. म्हणजे मला सगळं कळतं, परमात्मा कळाला म्हणजे काय झालं, सगळं काही कळालं. तर जो म्हणतो मला परमात्मा कळाला तो सगळं नक्की अज्ञानी, म्हणजे त्याला खरंच काही कळालेलं नाहीये, असं म्हणून म्हणतायत. तर्कातीत सद्वस्तू तर्काने कोणालाच जाणता येत नाही, मीपणाने पाहू जाता परमात्मा पाहता येत नाही. त्याला खरोखर पाहतो त्या पाहणाऱ्याला परमात्माहून वेगळा राहता येत नाही. म्हणजे परमात्मा आणि मी वेगळा नाही हे ज्याला कळलं, परमात्मा आणि मी वेगळा नाही म्हणजे मीच देव आहे असं नाही, माझ्यामध्ये जे आहे ते दुसऱ्यामध्ये आहे. माझ्या मुलामध्ये मी जे प्रेम बघते ते दुसऱ्या मुलांमध्ये पण त्याच प्रेमाने मी राहते. माझ्या मुलीशी मी ज्या प्रेमाने बोलते त्याच प्रेमाने मी सगळ्या मुलांशी बोलते. माझ्या आईशी मी जसं राहते तसं सर्व वयस्कर बायकांशी मी तसंच राहते. हे जे होतं ते परमात्म्याशी एकरूप झाले असं आहे.
खरं तर एकरूप होणं फार अवघड आहे, होत नाही. आपण बघूच शकत नाहीत. भेदभाव आहे आपल्यामध्ये. तर मी परमात्मा जाणतो हे कसं म्हणू शकतो? म्हणून म्हणे जाणता तो जनी मूर्ख आहे. म्हणजे मी परमात्मा जाणलो म्हणणारा मूर्ख आहे असं म्हणून समर्थ म्हणतायत. तर आतापर्यंत आपण 5 श्लोक जे आहे ना, 151 ते 156 श्लोक पर्यंत म्हणे जाणता तो जनी मूर्ख आहे, म्हणजे मी परमात्म्याला जाणतो म्हणणारा अज्ञानी आहे, हे आपण कळून घेतलेले आहोत. त्याच्या पुढचा श्लोक, त्याच्या पुढे पण आहे श्लोक. बहुशास्त्र धुंडाळिता वाढ आहे, जया निश्चयो एक तोही नसाहे. मती मांडती शास्त्र बोधे विरोधे, गती खुंटती ज्ञान बोधे प्रबोधे. मानवी ज्ञान शाखांचा विस्तार फार मोठा आहे, शिवाय त्याच्यामध्ये परस्पर एकमत नाही. शास्त्रज्ञानी लोक परस्परातील विरोधामुळे मतांतरांच्या आग्रहाने भांडतात. आता इथं काय सांगितले? बहुशास्त्र धुंडाळिता वाडा आहे. बहुशास्त्र धुंडाळिता वाडा आहे म्हणजे काय? आता कितीतरी पंथ आहेत. एक नाथ पंथ आहेत, एक वारकरी पंथ आहेत, एक वैष्णव आहेत, एक स्मार्थ आहेत, असे बरेच आहेत. एक कोमटी आहे, असे बरेच गोष्टी आहेत. एक मारवाडी आहे, एक पंजाबी आहे, असे पुष्कळ लोक आहेत. पंजाबी म्हणतो माझाच धर्म श्रेष्ठ आहे, कोमटी म्हणतात माझेच देव श्रेष्ठ आहे, वैश्य क्षत्रिय म्हणतात आम्ही जे धर्म पाळतो ते श्रेष्ठ आहे, ब्राह्मण म्हणतात आम्ही श्रेष्ठ आहे. हे तर माणसामध्ये, पण शास्त्र सुद्धा असेच आहेत. हे शास्त्र जे वाचतोय ना, तर ते दुसऱ्या शास्त्रामध्ये वेगळंच काहीतरी सांगतात. त्याच्यामुळे माणसं गोंधळून जातात. पण तिथे विवेक वापरायचा असतो आणि संत असतात आपल्यासोबत. ते संत आपल्याला समजून सांगतात. हे वाचलं ग्रंथ तर ह्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे ना, ते अशा प्रकारे बरोबर आहे. त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं त्याप्रमाणे बरोबर आहे. इथं हेही चूक नाहीये, तिथं तेही चूक नाहीये, असं आपल्याला समजून सांगणारे जे आहेत ते संतच आहेत. तर हे विरोध खूप होतो आपल्याला. विरोध करणारे लोक खूप असतात आणि ते भांडण करतात. अशा अनेक शास्त्रज्ञानी लोकांमध्ये क्वचित एखादा परमात्मक ज्ञानाचा प्रकाश लाभतो. त्याने जागा होऊन तो आपली बुद्धी बाजूस ठेवतो. म्हणजे आता आपल्याला हे सगळे जे शंकराचार्य आहेत, तुकाराम महाराज आहेत, हे लोक सगळेजणी हे सगळे ग्रंथ वाचून आपल्याला सोपं करून समजून सांगितलेले. आज आपल्याला हे मनाचे श्लोक रामदास स्वामींनी हा ग्रंथ आपल्या हातात दिलेला आहे. म्हणजे त्यांनी ते अभ्यास करून आज आपल्याला आपल्या मनाला कसं समजून सांगावं हे इतकं नीट व्यवस्थित करून ठेवलेले आहेत त्यांनी. तर हे असे संत आपल्याला लाभलेले आहेत. आणि त्याच्यानंतरचा श्लोक असा आहे 158वा श्लोक. श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे, स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे, स्वयेशेष मौनावला स्थिर पाहे, मना सर्व जाणीव सांडूनी राहे. म्हणजे 4 वेद, न्यायदर्शन, निरनिराळ्या मीमांसा, तर्कशास्त्र अथवा प्रमाणशास्त्र, अनेक स्मृती, नाना प्रकारचे वेदांत ग्रंथ इत्यादी शास्त्र ग्रंथ अपार आहेत. म्हणजे आता हे सगळे ग्रंथांचे नावं आहेत. हे असे पुष्कळ आहेत. स्वतः शेषाने बोलणे टाकून मौन धारण केले, तो स्वस्थ बसला म्हणून अरे मना. स्वतःच्या जाणतेपणाचा अभिमान बाजूला सोडून सद्वस्तू पाहण्याचा प्रयत्न कर. म्हणजे मौन धारण केले, सगळं त्याला कळालं, असा जो असतो ना तो मौन असतो. म्हणजे आज मी क्लास घेतेय, ऑनलाईन क्लास घेतेय. जर मी कोणाला शिकायची इच्छा असेल त्यांच्यासमोर जर मी म्हणले मी क्लास घेतेय हो, तुम्हाला जर जॉईन करायचं तर माझ्या क्लासमध्ये जॉईन व्हा. पण मी हीच गोष्ट आल्या गेले लोकांसमोर जर सांगत बसले, मी ऑनलाईन क्लास घेते, मी हे शिकवते, मी ते सांगते, मी हे अभ्यास करते, माझ्याजवळ इतके ग्रंथ पडलेले आहेत, माझं दिवसामधून 4 तास ह्याच्यामध्येच जातं,
हे जर असं सांगत बसले तर समोरचा माणूस वेडा समजतो. त्या ठिकाणी आपण मौन पाळायला पाहिजे, म्हणजे बोलू नये. बोलणे टाकून मौन धारण केले तो स्वस्थ बसला. म्हणून अरे मना, स्वतःचा जाणतेपणाचा अभिमान सोडून सद्वस्तू पाहण्याचा प्रयत्न कर. म्हणजे तो स्वस्थ बसलेला आहे, संत सत्पुरुष बोलत नाहीये, म्हणून त्याच्याजवळ जाणं बंद करू नको. त्याच्याजवळ जाऊन त्याच्याकडचं जे अभ्यास आहे, त्याच्याकडून जे काही आपल्याला मिळेल ते सगळं काही तू घे. शांत बसून राहू नकोस आणि तुझा अभिमान बाजूला ठेव. मला आणि मी स्वतः, आता माझं म्हणायचं, मी आज पुष्कळ ग्रंथ वाचतीये म्हणून वाटतं मला. मी पुष्कळ पुस्तकं हातात घेतलेली आहे, मी वाचती आहे, मी बोलती आहे, हे सगळं करते. म्हणजे माझ्या एवढं शहाणं कोणी असं राहू नये मी. दुसरे कोणीतरी सांगत आहेत त्यांचं सुद्धा ऐकायला पाहिजे, त्यांचं सुद्धा व्यवस्थित ऐकून त्यांच्याकडून सुद्धा घ्यायला पाहिजे, काहीतरी चांगलेपणा त्यांच्यातून घ्यायला पाहिजे. तिथं मी माझ्यापेक्षा हिला काय कळतं, ही काय सांगणार आहे, आत्ता सुरू केली आहे, हिला काय कळणार आहे, असं जर म्हणत राहिले तर माझ्या एवढं मूर्ख कोणी नाही आहे. म्हणून म्हणे जाणता जनी मूर्ख आहे म्हणून म्हणतायत. म्हणजे मी परमात्म्याला बघितलंय, हे अहंभाव नकोय, मला सगळं काही येतंय हे नकोय. समोरचे पण काही सांगत असलं तर ऐकायची तयारी ठेवायला पाहिजे, त्यांचं पण कौतुक करायला पाहिजे, तरच तुमच्यामध्ये ते मोठेपणा येतो आणि सद्वस्तूकडे तुम्ही जाऊ शकता, असं समर्थ सांगतायत. आता 159 ते 162 अहंता गुणे सर्वही दुःख होते. अहंता गुणे म्हणजे अहंकार आपल्यामध्ये जर हे गुण जर राहिलं, अहंकार जर राहिलं तर आपल्या एवढं दुःखी कोणी नाहीये. त्याचं कारण काय, मला सगळं काही येतं हे आपल्याला अहंकार असतं. पण काही वेळेस आपण 4 लोकांमध्ये जातो तर तिथे गेल्यानंतर काही प्रश्न असं असतात आपल्याला विचारलेत समजा, तर त्यावेळेस आपल्याला ते उत्तर देता येत नाही. तर त्यावेळेस आपल्याला कळतं की अरे आपण किती मूर्ख आहेत, आपल्याला खरं काही येत नाही. पण ते अहंकार, आपण मला काही येत नाही म्हणून आपण कधी जात नाही, मला सगळं काही येतं म्हणून आपण जातो. आणि कधी पण आपण बोलताना हे असं राहायला पाहिजे, खरंच मला काही येत नाही, मी अल्पबुद्धीची आहे, मला कसंच काही कळत नाही. तर ते म्हणतात ना, पाटी पुसलेली पाहिजे. पेपर न लिहिलेलं कोरं राहिलं तर त्याच्यावर आपण काहीतरी लिहू शकतो, काहीतरी प्रिंट करू शकतो. पण आपण त्याच्यामध्ये ऑलरेडी सगळं प्रिंट केलेलं आहे, दुसरं काहीतरी त्याच्यावर लिहायला गेलो तर गोंधळ असतं. म्हणून मला काही येत नाही, मला काही माहीत नाही, ह्या बुद्धीनेच आपण अभ्यास करायला पाहिजे, समोरच्या माणसांकडे जायला पाहिजे, संत संगतांमध्ये जायला पाहिजे, तर आपल्याला काहीतरी शिकायला मिळते. म्हणून अहंता गुणे सर्वही दुःख होते म्हणून म्हणतायत. तर त्याच्यामधले 4 श्लोक असे आहेत, जेणे आता भारतीताई म्हणले होते ना, मला येतं हे आपण बाहेर सांगायला पाहिजे. पण ते 2 प्रकारे असतात. तर ते एक प्रकार जे आहे, मला येतंय, थोडं काही येतंय, तर मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करते, हे एक भाव आहे. म्हणजे आपल्या आवडीचे लोक आहेत. आता आपलं जे ग्रुप आहे, ह्या ग्रुपमध्ये आपले सगळे आवडीचे लोक आहेत. म्हणजे आपण काही सांगितलं तर ऐकतात. तर मला आज हे समजलं हो, मी तुम्हाला हे सांगते, मला मनाचे श्लोक खूप आवडलेत हो, म्हणून मी तुम्हाला तुमच्याबरोबर चर्चा करण्यासाठी माझी तयारी आहे, तुम्ही ऐकता का हो, म्हणून मी तुमची परमिशन घेऊन आपण ह्या सगळ्या गोष्टीची तयारी केलो. पण काही लोक असे असतात, त्याचं उदाहरण रामदास स्वामी काय सांगतायत, जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची तया भोजनाची रुची प्राप्त कैची अहंभाव ज्या मानसीचा विरेना तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. म्हणजे माणसाचा अहंकार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्याला आत्मज्ञान आत्मसात करता येत नाही, हे समजून सांगण्यासाठी म्हणून श्री समर्थांनी एक दृष्टांत येथे योजला आहे. म्हणजे त्याचा अहंकार जेव्हापर्यंत जात नाही तेव्हापर्यंत त्याला ते सद्वस्तू मिळत नाही, हे सांगण्यासाठी म्हणून समर्थ एक दृष्टांत देतात. ते दृष्टांत म्हणजे काय, आपण जेवतो, जेवण झाल्यानंतर एक माशी आपल्या एका घासामध्ये निघून जाते,
चुकून जाते माशी आहे ते कळाल्यानंतर आपल्याला पोटात मळमळ सुरू होतं माशी गेली म्हणून. नाही कळालं तरी सुद्धा ते माशीचं गुणधर्म आहे ते घाण करतं. म्हणजे त्याच्यानेच आपल्याला डेंग्यू वगैरे असे येतात ना. माशी बसलेल्या वस्तू आपण खाल्लेल्या असतो त्याच्याने आपल्याला मलेरिया होतं या अशा सगळ्या गोष्टी म्हणतो ना. तर ते माशी पोटात गेली तर ती एवढीशी माशी ती आपल्या पोटात ढवळाढवळ करते. आपल्याला मळमळ होतं आणि ओकारी होऊन जाते भडक म्हणून सगळं जेवलेलं अन्न सगळं बाहेर निघून जातं. त्याच्याबरोबर ते माशी पण निघून जाते. त्याचप्रमाणे आपला अहंकार जे आहे ना आपल्या पोटामध्ये जातं. आपण जे ज्ञान घेत असतो ना त्या ज्ञानाबरोबर ती माशी सुद्धा अहंकाराची माशी एवढीशीच आहे अहंकार ती त्या अहंकाराची माशी आपल्या पोटात जाते. ते गेल्यामुळे आपल्या पोटात ढवळाढवळ होतं. म्हणजे ते ढवळाढवळ झालं की आपण सगळ्यांसमोर तेच सांगत राहतो. मला हे झालं मला हे कळालं मला मी हे करते माझा अभ्यास ह्याच्यात होतो मग मी ते करते हे सतत आपण सांगत राहतो. त्याच्यामुळे आपल्याला पुढे काही शिकायला मिळत नाही आणि लोक आपल्याला व्हॅल्यू पण देत नाहीत. हे अशा गोष्टी होतात. म्हणजे हे अहंकाराची माशी आपल्या पोटात जाऊ देऊ नये. म्हणजे आपण जेवताना स्वयंपाक करताना तांदूळ निवडून घेतो की नाही आपण भाजी निवडून घेतो की नाही एखादा किडा जाऊ नये म्हणून. त्याचप्रमाणे आपण तसंच राहायला पाहिजे. खूप सांभाळून राहायला पाहिजे. अहंकार जाऊ देऊ नये आपल्या पोटामध्ये. अभ्यास करत असताना सुद्धा अहंकार नकोय. मी हे अभ्यास करतेय याचा अहंकार आपल्याला नको. मुखामुखी लोकांना कळायचं असतं. हे असं आता आपल्याला जसं देवी महात्म्य रेखाताईमुळे आपल्याला कळालं. कानेटकर रेखाताई स्वतः सांगायलाच तयार नव्हते. संध्याताई पुण्याचे संध्याताई जोशी आपण त्यांना बघितलं तर वाटलं होतं का सुरुवातीला की ते असं हे करतील म्हणून. पण जेव्हा ते एक एक गोष्टीचा अभ्यास करू लागले आता आपल्याला ललिता सहस्रनामचं अर्थ सांगायला लागले. शंकराचार्यांचं चरित्र सांगितले ते नर्मदाष्टक सांगितले. म्हणजे किती अभ्यास करतायत ते. म्हणजे आपल्या ते स्वतःहून म्हणत नाहीत पण आज आपल्याला या सगळ्या गोष्टीची आवड आहे म्हणून मी प्रयत्न करते हो मी हे सांगायचा प्रयत्न करते असं म्हणून म्हणतायत. म्हणजे अहंकार नाहीये आपल्या या ग्रुपमध्ये जितके लोक आहेत ना तितक्या लोकांमध्ये हे अहंकार नाहीये की मी हे करतेय मी ते करतेय या गोष्टीचा अहंकार नाहीये. म्हणून हा आपला ग्रुप टिकून आहे चांगला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत ऐकायला मिळत आहे आपल्याला. माझ्या एकटीकडूनच नाही तर संध्याताईकडून ऐकायला मिळत आहेत रेखाताईकडून ऐकायला मिळतात. विमलताई आहेत ते पण काहीतरी वाचलेले असतात ते सांगतात. विजयाताई आहेत ते सांगतात. आरतीताई असे बरेच लोक आहेत. मी एकाचं नाव घेतलं एकाचं नाव घेतलं नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नका कोणी सुद्धा. मी डोळ्यासमोर मला ज्यांचे नाव दिसले म्हणून मी त्यांचे नाव घेतेय. तर हे असं आहे. तर म्हणजे प्रत्येकाकडून आपण काहीतरी शिकतोय. त्याचं कारण काय अहंकाराची माशी आपल्या पोटात गेलेली नाहीये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी. नाहीतर मी भगवद्गीता शिकले एक भगवद्गीता शिकलं तर पुढचं मला ऐकलं नाही तरी चालतं चला सोडून टाका क्लास असं कोणीही केलेले नाहीयेत. सगळेजणी रेग्युलर परत क्लासमध्ये जॉईन होत आहेत. सगळे ऐकतायत. सगळ्यांना इंटरेस्ट येत आहे. 3 ते 5 क्लास जॉईन करतायत. पुन्हा वेळातला वेळ काढून रेखाताईचं भागवत सुद्धा ऐकतायत. पुन्हा वेळातला वेळ काढून घरचे कामं करतात. त्यांचे कला त्यांनी सगळं करतायत. म्हणजे असं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे होत आहेत. म्हणून ती मक्षिका आपल्या पोटात जाऊ देऊ नये असं समर्थ म्हणतायत. नको रे 160 श्लोक असा आहे. नको रे मना वादहा खेदकारी नको रे मदा भेदनाना विकारी नको रे मना सीकवू पुढिलासी अहम भावत जो राहिले तुझ पाशी. म्हणजे वास्तविक वाद हा बुद्धीचा खेळ आहे. सत्यशोधन हा त्याचा मूळ हेतू आहे. 2 अहंकारी माणसे जेव्हा वाद करतात तेव्हा सत्यशोधनाचा मूळ हेतू बाजूला राहून एकमेकाला कुंठित करण्याकडे वाद करण्याचे लक्ष केंद्रित होते. म्हणजे 2 अहंकारी लोक समोरासमोर बसले तर तुझ्यापेक्षा मी किती शहाणा आहे हेच वाद निर्माण होतं. ज्या गोष्टीचं ते चर्चा करणार होते ती चर्चा बाजूला निघून जाते. भांडणं सुरू होतं. तुला हे कळत नाही तुला ते कळत नाही. दोघं एकमेकाला हेच म्हणत असतात. तर तसं नकोय. आपण कोणीतरी निराळी आहो ही भावना अहंकाराच्या पोटी असते. म्हणजे माझ्या एवढं शहाणे कोणी नाहीयेत असं त्याला वाटत असतं.
आणि माझे तसे आहे या वृत्तीने अभिमानी माणूस वागतो. म्हणून श्री समर्थ मनाला विनवतात की ज्या अहंभावाने स्वतःला समाधान मिळाले नाही तो अहंभाव आजूबाजूच्या व्यक्तींना तरी न शिकवणे बरे. म्हणजे ते समर्थ काय म्हणतात, तुला स्वतःलाच कळालं नाही काय आहे ते, तर तू दुसऱ्यांना काय समजून सांगायला जातोस. जेव्हा शाळेमध्ये टीचर म्हणून तुम्ही जेव्हा शिकवायला जातात, शिक्षिका म्हणून शिकवायला जातात, तर तुम्हाला टीचर ट्रेनिंग करावं लागतं. तुम्ही टीचर ट्रेनिंग न करता डायरेक्ट तुम्ही टीचर म्हणून गेलात तर तुम्हालाच काही येत नाही, तर तुम्ही विद्यार्थ्यांना काय शिकवणार. तर पहिले तुम्ही शिका, पहिले तुम्ही विवेकाने वागा, पहिले तुमच्या मनातला अहंकार काढा, मग तुम्ही लोकांना शिकवायला जा, असं समर्थ सांगतायत. अहंता गुणे सर्वही दुःख होते, मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते. सुखी राहता सर्वही सुख आहे, अहंता तुझी शोधून पाहे. अहंभाव हा सर्व दुःखांच्या मुळाशी असतो. अहंभाव संपन्न माणसाने केलेला ज्ञानाचा उपदेश वाया जातो. म्हणजे जो अहंकाराने सांगतो तर ते ऐकल्यानंतर आपण स्वतःच म्हणतो खूप बोलले तो, पण ते काय स्वतःलाच खूप शहाणे समजतात तो, त्यांच्याकडे जाऊ नये. आपलं काही ऐकतच नाहीत, ते स्वतःच बडबड करत राहतात. म्हणजे त्यांनी बोललेलं सगळं वेस्टच झालं ना. एवढं हुशार राहून सुद्धा त्यांनी बोललेलं वेस्ट झालं. म्हणजे अहंकाराने बोललेलं सगळं काही वाया जातं. म्हणून अहंकार राहू नये. अहंभाव बाजूस सारून जो सुखी होतो त्याला जीवनात सुखच अनुभवास येतो. म्हणून म्हणा तुझा अहंभाव तूच शोधून काढ. म्हणजे तुझा अहंकार कशासाठी आहे हे तू शोधून काढ. अहंकार शोधून काढला म्हणजे काय होतं, म्हणजे आपल्याला वाटतं मी आज मनाचे श्लोक वाचले, मनाचे श्लोकचा अभ्यास चाललेला आहे सगळं, तर मला सगळं काही कळालं, पण उद्या मी दासबोध हातात घेतले, मला काहीच माहीत नाही. नुसतं मनाचे श्लोक वाचून काय झालं, काहीच कळालं नाही हो मला. अजून मला दासबोध वाचायचंय, दासबोध वाचल्यानंतर मला अजून कळतं, त्याच्यानंतर मला अजून एक ग्रंथ घ्यायचंय, मला अजून कळतं, हे पाहिजे. मी नुसतं मनाच्या श्लोकाचा अभ्यास केले म्हणून अहंकार करून बसलं तर उपयोगाचं नाहीये. म्हणून अहंकार तुझा कशात आहे पहिले ते शोधून काढ आणि ते अहंकार बाजूला ठेव आणि सद्वस्तूला शोधून पहा, असं समर्थांचा आग्रह आहे. 162वा श्लोक असा आहे, अहंता गुणे नीतिसी सांडी विवेकी, अनिती बळे श्लाघता सर्व लोकी, परी अंतरी सर्वही साक्ष येते, प्रमाणांतरे बुद्धी सांडोनी जाते. अहंभावाच्या पायी विचारी माणसाचे नीतीचा मार्ग सोडतात. अहंभाव, मला काय सगळं काही येतं म्हणून लोकांशी उद्धटपणाने वागतात. माझ्यासारखं शहाणा कोणी नाही. उद्धटपणाने वागल्याने त्यांचं नीती सगळं वाया जातो. मग नीती म्हणजे काय, चांगलेपणा, हे सगळं वाया जातं. उद्धटपणा वागणं म्हणजे माझ्या एवढं शहाणे कोणी नाही. बघा तुम्ही, आपण काही कार्यक्रमामध्ये असतो, आपण काम करत असतो, असं नाही असं नाही असं करा, हे काय बरोबर करू लागत काय, हे बरोबर नाही, सरका बाजूला सरका, तुम्हाला येतच नाही, असं म्हणणारे बरेच लोक असतात. त्यांचा अहंकार असतो की मलाच सगळं काही येतं. मग त्यांच्या वाटेला आपण जातो का, जात नाही, त्यांना बाजूलाच ठेवतो आपण. असे लोक असतात, ते नीतीचा मार्ग सोडतात. इतकेच नव्हे तर अनितीच्या जोरावर साऱ्या समाजात प्रसिद्ध होतात. मला सगळं काही, खरं त्यांना येत असतं सगळं काही, पण अहंकारामुळे काय होतं, ते खाली पडतात बिचारे. सगळं काही येतं. असे कित्येक लोक आहेत की त्यांना सगळं काही व्यवस्थित येतं, पण अहंकारामुळे त्यांच्याजवळ कोणीच जात नाही हो बिचाऱ्यांकडे. इतकं काही हुशार राहून सुद्धा त्यांच्याजवळ कोणी जात नाही. मग ते उपयोगातच नाही. समाजात प्रसिद्ध असतात, सगळ्यांना माहीत असतं, त्यांना सगळं काही येतं हो, खूप हुशार आहेत ते, पण त्यांच्याजवळ गेलं की फार रागात बोलतात हो. त्यांच्याजवळ जायलाच भीती वाटते. काय बोललं की रागात येतात, कळत नाही का म्हणून म्हणतात, समजून सांगत नाही तो म्हणून त्यांच्याजवळ जायला भीती वाटते. खूप प्रसिद्ध आहेत ते, पण त्यांच्याजवळ जायला भीती वाटते. म्हणजे त्यांचा अहंकार तिथं असतो म्हणून त्यांच्याजवळ जायला आपल्याला भीती वाटते. पण लोकांनी जरी तारीफ केली तरी त्यांचे मन त्यांना खरे काय ते सांगते. त्यांना कळत असतं तरी सुद्धा ते
बदलायची त्यांची तयारी नसते, कारण अहंकार आहे त्यांच्यामध्ये. नीतीच्या मार्गाने वागायला सांगणारे शास्त्राधार सोडून त्यांची बुद्धी अनितीच्या मार्गास जाते. म्हणजे शास्त्राधाराला धरून अभ्यास करतात ते, पण त्याप्रमाणे वागत नाहीत. ते अनितीच्या मार्गाने जातात, म्हणजे सतत रागाने बोलतात, सतत ह्याच्यात राहतात, म्हणून त्यांच्याजवळ जायला भीती वाटते. आता याच्यानंतर 163वा श्लोक असा आहे, देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. आता इथं परत सांगतायत सज्जनांची संगती धरा तुम्ही. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला, मी पण ह्याच्या अगोदर तुम्हाला प्रत्येक वेळेस एकच उदाहरण देते. आपण जर शॉपिंग करण्याचा आपल्याला आवड आहे तर आपल्याला शॉपिंग करणाऱ्याची मैत्रिणी भेटतात. आपल्याला किटी पार्टी मध्ये जायचं आवड आहे, बीसीला जायचं आवड आहे तर आपल्याला त्याच मैत्रिणी भेटतात. आपल्याला काय म्हणतात, बाहेर हॉटेलमध्ये जेवायची आवड आहे तर आपल्याला तसेच मैत्रिणी भेटतात. आपल्याला पत्ते खेळायची सवय आहे तर आपल्याला पत्ते खेळणारेच मैत्रिणी भेटतात. आपल्याला चांगले ग्रंथ वाचन करायचंय, आपल्याला देवाचं साक्षात्कार करून घ्यायचंय, चांगल्या गोष्टी ऐकायच्या आहेत तर आपल्याला चांगले संगतीच लोक भेटतात. त्याच ग्रुपमध्ये आपण बसतो, त्याच गप्पा आपल्याला होत असतात. तर त्याच्यासाठी म्हणून संत संगतांची हे धरायला पाहिजे. तर देहे बुद्धीचा निश्चय दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. अज्ञानामुळे मी देहच आहे असा घट्ट निश्चय होतो. म्हणजे माझा देह आहे, मी देहातच आहे. देहातच हे अज्ञान कशासाठी म्हणतो, देह म्हणजे माझा देह नाही, माझ्या देहाशी जे काही संबंधित आहे, कपडा आहे, दागिने आहे, काय म्हणतात साबण आहे, ह्या सगळ्या गोष्टी हे सोडून, हे तर एकदम आपल्या अंगाला चिटकलेले, पण माझ्या देहाला चिटकलेले अजून काय आहे, माझे नातेवाईक, माझे काय म्हणतात भाऊ बहिणी, हे सगळे जणी आहेत. तर हेच खरं आहे, हेच सगळे खरे आहेत. म्हणून आपला जो निश्चय होतो हे कशामुळे होतो, अज्ञानामुळे होतो. हेच सगळे काही आहेत. देव आहे माझा हे नाही, माझे नातेवाईकच माझे आहेत, माझा कपडाच माझा आहे. ज्यावेळेस द्रौपदीला जेव्हा भर सभेमध्ये वस्त्रापहरण करतो दुःशासन येऊन, त्यावेळेस ती सर्वात पहिले आपल्या पतींना बोलवती, मला तुम्ही रक्षण करा म्हणून. ते होत नाही. त्याच्यानंतर धृतराष्ट्र, भीष्म, द्रोणाचार्य ह्यांची विनवणी करती, सगळ्या सभेची विनवणी करती, कोणीच येत नाही. मग तिला देव आठवण येतात, भगवान श्रीकृष्ण आठवण येतात, तेव्हा त्यांची विनवणी केल्यानंतर. म्हणजे ही देहबुद्धी आहे. पहिले आपण आपल्या नातेवाईकांना ह्यांनाच आपण स्वतःच समजतो. म्हणजे हे आपण अज्ञानामुळे मी देहच आहे हा घट्ट निश्चय घेतो. त्यामुळे माणूस आत्महित साधू शकत नाही. म्हणजे खरं वस्तू आपण शोधू शकत नाही, आत्मसाक्षात्कार करून घेऊ शकत नाही. मी आत्माच आहे असे रूप द्यावे, पण हे साधण्यासाठी आत्मबुद्धी स्थिरावलेल्या पुरुषाची सतत संगत करावी. म्हणजे आत्मबुद्धीत जे असतात, म्हणजे जसं आता आपण ऐकलो होतो, काहीही झालं तरी माझा आत्मानंद मी सोडणार नाही. माझं घर बुडू दे, माझं जग बुडू दे, माझं काहीही होऊ दे, मी माझा आत्मबुद्धी, माझा आनंद जे आहे, सच्चिदानंद जे आहे, आत्मानंद जे आहे, मी ते सोडत नाही. असे जे संत सत्पुरुष आहेत त्यांच्या सहवासात आपण राहायला पाहिजे म्हणून सांगतात. म्हणून सदा संगती सज्जनांची धरावी, मने कल्पिला विषयो सोडवावा, मने देव निर्गुण तो ओळखावा, मने कल्पिता कल्पना ते सरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. म्हणजे काय, प्राण्यांच्या जीवनात व मानवी जीवनात एक मूलभूत फरक असे आहे की जनावरे ईश्वर निर्मिती सृष्टीमध्ये जगतात, तर माणूस ईशनिर्मित आणि मानव निर्मित अशा दोन सृष्टीमध्ये जगतो. म्हणजे काय,
आताच मी म्हणले ना, सगळ्यांमध्ये प्राण आहे. त्याचप्रमाणे पशु पक्षी माणूस ह्यांच्यासाठी देव निर्माण करून ठेवलेलं आहे सगळं काही. पण पशु पक्षी जे आहेत ना, ते देवनिर्मिती सृष्टीमध्ये राहतात. म्हणजे झाडांमध्ये राहतात, रस्त्यावर राहतात, हे सगळे जनावर पशु पक्षी आहेत. पण माणूस देवनिर्मितीमध्ये राहतो, पण मनुष्य निर्मितीमध्ये पण राहतो. तिथं अहंकार म्हणजे तो स्वतःचं घर बांधून घेतो. पहिले कसं झोपडीत राहत होते, छोटं घर राहत होतं. पण आता नाही, मला सेपरेट बेडरूम पाहिजे, मला सेपरेट लायब्ररी पाहिजे, मला सेपरेट सगळं काही सेपरेट पाहिजे. मला सेपरेट वॉशरूम पण मला सेपरेट पाहिजे. दिवसातून एकदा किंवा दोनदा जात असेल, पण ते सुद्धा मला सेपरेट पाहिजे. असं जे आहे ना, हे माणसाचा अहंकार आहे. तर ईससृष्टी पंचमहाभूतांची आहे, तर जीवसृष्टी कल्पनाची आहे. म्हणजे स्वतःच्या कल्पनांनी निर्माण करतो आपण सगळं काही. घर निर्माण करतो, गाडी निर्माण करतो, ते सगळं पाहिजे म्हणून म्हणतो. तर त्याच्यामध्ये एक संत असं काही याच्यामध्ये लिहिलेलं आहे, म्हणे ओंजळी असताना ग्लासची गरज काय पाणी पिण्यासाठी? ओंजळीने आपण पाणी पिऊ शकतो ना. म्हणजे वस्तू संत सज्जनांना कसं ओळखायचं, तर हे असं ओळखायचं की आपण ओंजळी आहे तर पाणी पिण्याची ग्लासची गरज नाही आहे आपल्याला, भांड्याची गरज नाही आहे. भूक लागली तर स्वयंपाक करायची गरज नाही. भगवंतांनी इतकं काही देऊन ठेवलेलं आहे आपल्याला. फळं दिलेले आहेत, भाज्या दिलेले आहेत, कच्चे भाज्या. काकडी खाऊन जगू शकतो आपण, कच्ची काकडी खाऊ शकतो ना, गाजर खाऊ शकतो, मुळा खाऊ शकतो आपण. असे म्हणजे मी एक उदाहरण म्हणून सांगतेय, असं खाऊ शकतो आपण. परत फळे खाऊन जगू शकतो आपण. गायीने दूध दिलेले ते खाऊन जगू शकतो. पण नाही, आपल्याला सगळ्या गोष्टी शिजवून खायचे आहेत सगळं. त्याच्यासाठी गॅस आणा, भांडे आणा, मग भांडे धुण्यासाठी म्हणून मोलकरीण पाहिजे, मग त्याच्यासाठी पाणी पाहिजे, मग ते घासण्यासाठी म्हणून साबण पाहिजे, असं मग ते सामान ठेवण्यासाठी डब्बे पाहिजे, डब्बे ठेवण्यासाठी म्हणून शेल्फ पाहिजे, शेल्फ ठेवण्यासाठी म्हणून स्वयंपाकघर पाहिजे, स्वयंपाकघर पाहिजे म्हणून घर पाहिजे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपण निर्माण केलेले आहेत. म्हणजे संतांना कसं ओळखायचं हे एक उदाहरण आहे. आणि राहण्यासाठी गुहा आहे आपल्याला. डोंगरांमध्ये मोठे मोठे गुहे आहेत, त्या गुहेमध्ये राहू शकतो. पण नाही, आपण घर बांधतो. वस्त्र घालायचे तर वल्कले आहेत आपण, म्हणजे काय झाडाची पाने वगैरे घालून. म्हणजे हे संत सत्पुरुष असं राहतात. अवधूत जे म्हणतात ना, ते असे राहतात. तसल्या संतांच्या सहवासात आपण राहायला पाहिजे असं म्हणून सांगताय. सदा संगती सज्जनांची धरावी. म्हणजे मने कल्पिता, म्हणजे आपण ज्या मनाने कल्पना केलेल्या वस्तू आहेत त्याचा त्याग करायला पाहिजे. घर, गाडी, बंगला, ह्या सगळ्या गोष्टी, आपले नातेवाईक, ह्याच्या सगळ्याच्या गोष्टीचा त्याग करायला पाहिजे. त्याग करायला पाहिजे म्हणजे ते सोडून जा म्हणून म्हणत नाही, त्याच्यात राहून सुद्धा त्याला घट्ट पकडून राहू नका. जसं जनक राजाने, राजा आहे तो, सार्वभौम राजा आहे, तरी सुद्धा त्याला एवढं काही सगळं असलं तरी, गेलं तरी त्याला कशाचं दुःख नाहीये. असं राहायला पाहिजे. माझं घर आहे, एक मिनिट हा. हा, तर अशा संतांच्या सहवासात राहायला पाहिजे असं म्हणता येते की जे सगळं काही असून माझं काहीच नाही असं जे वागतात, अशा संतांना तू शोधून पहा आणि त्यांच्या संगतीत राहा असं म्हणून म्हणतायत. आता आज आपण शेवटचा श्लोक घेतोय. आजचा शेवटचा श्लोक आहे 165वा श्लोक. देहादिक प्रपंच हा चिंती येला, परी अंतरी लोभ निश्चित ठेला, हरिचिंतने मुक्ती कांता धरावी, सदा संगती सज्जनांची धरावी. माणूस आपल्या देहात आणि मुळाबाळांच्या म्हणजे आपल्या संसाराचे सारखे चिंतन करतो. आता मी म्हणले ना, देह म्हणजे नुसतं शरीर नाही, आपले नातेवाईक, आपलं घरदार, हे सगळं काही आहे, त्याचंच आपण सारखं चिंतन करत असतो.
माझ्या मुलाचं कसं होईल, माझं घर कसं राहील, माझं फ्युचर कसं जाईल, हेच आपले सतत आपण विचार करत राहतो. पण त्यामुळे त्याच्या अंतःकरणात प्रपंचाची आसक्ती घट्ट होते. म्हणजे हे सतत चिंतन करू लागलो तर आपण सद्वस्तू देवाकडे आत्मसाक्षात्काराकडे जाण्याच्या ऐवजी ह्याच्यामध्येच अडकून बसतो, संसारामध्येच अडकून बसतो. ते सोडून माणसाने भगवंताचे सारखे चिंतन केले तर त्यास मोक्षप्राप्ती होईल. पण हे साधण्यासाठी आत्मबुद्धी स्थिरावलेल्या पुरुषाची नित्य संगत करावी. म्हणजे काय, ते साधण्यासाठी अशा संत सज्जनांची, म्हणजे आपण म्हणतो ना, भुकेला कोंडा निजेला धोंडा. म्हणजे भूक लागली तर नुसतं कोंडा खाऊनही मी जगू शकतो आणि झोप आली तर मी जमिनीवरही झोपू शकतो. अशा संत सत्पुरुषांच्या सहवास राहिलं तर आपल्याला मोक्षप्राप्ती होते. पुनरपि जननम पुनरपि मरणम होत नाही. परत जन्म मरणाच्या मृत्यूच्या फेऱ्यामध्ये आपण अडकत नाही. तर त्याच्यासाठी म्हणून संसाराचं चिंतन करायच्या ऐवजी भगवंताचं चिंतन करणं, चांगल्या गोष्टीचं चिंतन करणं, चांगल्या ग्रंथ वाचणं आणि चांगल्या संतांच्या सहवासात राहणं, त्याला म्हणतात तेच आत्मसाक्षात्कार करून घेतात. तर हे आत्मसाक्षात करून घेण्यासाठीच आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकत आहोत. तर आज न उद्या कमीत कमी ह्या जन्मी नाही तरी ह्या जन्मीचे पुण्य संचित घेऊन आपण पुढच्या जन्मी तरी चांगलं लवकरात लवकर मोक्ष प्राप्त करून घेऊ शकतो, अशी आपण देवाच्या ठिकाणी चरणी प्रार्थना करू. मला तर म्हणतीये, पुढचा जन्म कशाला, ह्याच जन्मी सगळ्यांनाच देवाच्या चरणी स्थान मिळू दे, असं रामदास स्वामींच्या चरणी. कारण असे संत आपल्याला लाभलेले आहेत, तेच आपल्याला नेऊ शकतात. संतच आपल्याला नेऊ शकतात भगवंताच्या चरणी. तर रामदास स्वामींना जर आपण प्रार्थना केलो, त्यांच्या चरणी आपण गेलो, तर रामदास स्वामी आपले बोट धरून आपल्याला देवापाशी घेऊन जातील. असं आपण देवाला प्रार्थना करू, रामदास स्वामींना प्रार्थना करू. प्रभू रामचंद्र भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.